राज्य सरकारने मोठी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेवर सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे। सरकारने आधी 30 जून आणि त्यानंतर 5 जुलै ही कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करण्याची अंतिम मुदत दिली होती। मात्र या दोन्ही मुदती उलटून गेल्या तरी अद्याप सामान्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 रुपयाही जमा झालेला नाही। यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी वर्गात प्रचंड संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे। दुसरीकडे याच विलंबाचा आणि कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींचा मुद्दा धरून विरोधकांनी सरकारला थेट धारेवर धरले आहे। राज्यभरात यावरून आंदोलने सुरू झाली असून विरोधकांकडून ही फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप केला जात आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना सरकारची नेमकी अडचण काय आहे आणि पुढील योजना काय यावर जाहीर खुलासा केला आहे। काय हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली होती। या घोषणेमुळे सावकारी आणि बँक कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली होती। सरकारने सुरुवातीला घोषणा केली होती की 30 जून पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाईल। तांत्रिक कारणांमुळे 30 जूनची मुदत हुकल्यानंतर सरकारने पुन्हा नवी तारीख जाहीर करत 5 जुलै रोजी पैसे खात्यात जमा होतील असे आश्वासन दिले। 5 जुलैची ही वाढीव मुदत ही आता उलटून गेली आहे। बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा थेट लाभ मिळालेला नाही, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। कर्जमाफीची अंमलबजावणी रखडल्याने विरोधी पक्षांना सरकारला घेरण्यासाठी मोठे हत्यार मिळाले आहे। सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा प्रसिद्धीसाठी ही घोषणा केली होती। प्रत्यक्षात कर्जमाफीच्या नावाखाली अत्यंत जाचक अटी घालण्यात आल्या आहेत, ज्यामुळे लाखो शेतकरी या योजनेतून आधीच बाद झाले आहेत। राहिलेल्या शेतकऱ्यांनाही वेळेत मदत मिळत नसल्याने ही केवळ फसवी कर्जमाफी आहे। या जाचक अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा या मागणीसाठी विरोधी पक्षांकडून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने आणि निदर्शने केली जात आहेत। विरोधकांच्या या चौफेर टीकेला उत्तर देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे स्वतः मैदानात उतरले आहेत। इंदापूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारची बाजू अत्यंत स्पष्टपणे मांडली। कृषी मंत्री म्हणाले, प्रक्रियेला 4-2 दिवस उशीर झाला आहे हे मी मंत्री म्हणून नक्कीच मान्य करतो, परंतु घाई गडबडीत कोणतीही चूक होऊ नये आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर अत्यंत बारीक काळजी घेतली जात आहे। शेतकरी बांधवांचा पैसा योग्य हातात जावा हाच यामागील सरकारचा प्रामाणिक हेतू आहे। निधी वाटपामध्ये नेमक्या कोणत्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आहेत याचे सविस्तर विश्लेषण कृषी मंत्र्यांनी केले। त्यांनी सांगितले की कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात टाकण्यापूर्वी काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात। चला ते टप्पे कोणते जाणून घेऊया। सर्वप्रथम पावसाळी अधिवेशन आणि पुरवणी मागण्या। सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात कर्जमाफीच्या निधीसाठी आवश्यक असलेल्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील। द्वितीय, राज्यपालांची स्वाक्षरी। पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपाल महोदयांकडे जाईल। तिथून लवकरात लवकर स्वाक्षरी करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। तृतीय, थेट बँक खात्यात जमा डीबीटी। प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच अवघ्या काही दिवसात कर्जमाफीची रक्कम थेट डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। कृषी मंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत या निर्णयामागील सरकारची संवेदनशीलता अधोरेखित केली। ते म्हणाले की सध्या राज्यात कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही किंवा जवळ नाही, तरीही केवळ अडचणींच्या काळात आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे या एकाच उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या खंबीर नेतृत्वाचे आभार मानतो। मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आता अंतिम टप्प्यात आल्या असून
काही दिवसांनंतरच निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. परंतु आता मूळ प्रश्न असा आहे की चालू विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सरकार खरोखरच दिलेल्या नव्या शब्दाला जागणार का? आणि विरोधकांचे आंदोलन शांत करून बळीराजाच्या पदरात कधी प्रत्यक्ष माप पडणार? याकडे आता केवळ इंदापूरकरांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.